नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट युवराज शेळके. माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण आपलं जीवन जगत असताना जीवनामध्ये पैसा हा असतो हे कधी कळत नसतं. आपण आपल्या वडिलांच्या जीवावर जगत असतो किंवा आपण आपलं आयुष्य ही शाळा किंवा कॉलेजचं किंवा लहानपणाचे दिवस असतात. त्यावेळी आपण जीवन हे जगत असताना सुरुवातीचा काळ जो बालपणाचा असेल, तुमचा कॉलेजचा किंवा जोपर्यंत तुमच्यावर आर्थिक जबाबदारी पडत नाही तोपर्यंतचा काळ असेल, मग ते तुम्ही आईवडील असतील किंवा मामांच्याकडे राहायला असेल, मामांची जबाबदारी असेल, तो जो काळ होता तो फार सुंदर होता. हे कधी आठवतं? तो ज्यावेळी काळ आपल्या हातातून निसटून जातो आणि आपण बालपणाचं मोठं होतो, त्यावेळी कोणत्याही प्रकारची आर्थिक जबाबदारी ही आपल्यावर कधी पडत नसते. परंतु जसजसं आपण जीवनामध्ये मोठमोठे होत जातो आणि एक दिवस असा येतो की आईवडिलांचं वय झालेलं असतं आणि आपण तारुण्यात आलेलो असतो आणि शिक्षण जवळजवळ पूर्ण होत आलेलं असतं आणि अशा वेळी एक आर्थिक जबाबदारी आपल्यावर पडलेली असते. तोपर्यंत ह्या पैशाची किंमत अजिबात आपल्याला का नसते? कारण कोणतरी म्हणलेलं आहे की राजासारखं जगायचं असेल तर तुम्हाला आईवडिलांची पहिल्यांदा आठवण येणार की आपल्याकडं पैसे किती आहेत, कसे आहेत, कुठून येतात. ज्यावेळी आपण आईवडिलांच्या जीवावर जगत होतो त्यावेळी आपल्याला कधीही आपल्या आयुष्यात पैशाची चिंता कधीच वाटली नव्हती. मला तरी वाटली नाही मित्रांनो. कारण ज्यावेळी तुम्ही जीवन चांगल्या पद्धतीनं जगताय त्यावेळी खरोखर आपल्याला त्यावेळी समजून येत नाही की जीवनामध्ये पैसा हा फार महत्त्वाचा असतो. तरीसुद्धा त्या पैशाची चणचण माझ्या आयुष्यात तरी कधी मित्रांनो मला कमी पडली नाही. कारण का, एक तर मी मामांच्याकडं 1ली ते 12वी शिक्षणाला होतो आणि ज्यावेळी 12वी 15वी माझ्या आईवडिलांच्याकडे आलो त्यावेळी पैसे फार होते असे नाही. त्यावेळी आर्थिक परिस्थिती बेताचीच आमची होती. फार गरिबीची म्हणता येणार नाही, फार श्रीमंतीची म्हणता येत नाही. पण आमच्या अपेक्षा पण नव्हत्या आणि गरजा पण एवढ्या नव्हत्या की कुठंतरी हॉटेलात जावं आणि चहा प्यावं, नाश्ता करावा, फिरायला जावं, असली काही स्वप्न नव्हती. त्यामुळं परिस्थितीच्या मानानं आमच्या अपेक्षा कोणत्याही अपूर्ण राहिल्या नाहीत आणि आम्ही ते वडिलांच्या जीवावर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. पण ज्यावेळी आमची लग्न झाली किंवा माझं लग्न झालं त्यावेळी समजून आलं की जीवनामध्ये पैसा हा फार महत्त्वाचा असतो. लग्न झाल्यानंतर गाडी 2 व्हीलर नव्हती. पत्नीला घेऊन कुठं फिरायला जायचं म्हटलं तर एसटीनं जायचं आणि समाजाचा दृष्टिकोन बघण्याचा होता. एक गरीब परिस्थिती म्हणून किंवा आर्थिक परिस्थिती म्हणून तर ती वेगळीच होती. तरीसुद्धा कधी पत्नीला आपण एसटीने निघालो आहे आणि लाज वाटते असं काय त्यावेळी वाटायचं नाही. तरीसुद्धा आपल्याकडे एक मोटरसायकल असावी ही त्यावेळी मात्र फार मोठी तीव्र इच्छा झालेली होती. आणि ती मोटरसायकल घेत असताना जी गाडी घेतली ती मी आईवडिलांच्या आशीर्वादानंच घेतली. थोडं सोसायटीचं कर्ज काढलं आणि त्यातून मी गाडी विकत घेतली. सुरुवातीचे दिवस हप्ते हे सगळे व्यवस्थित जात होते. नंतर समाजामध्ये आपण गाडीने फिरत असताना, समाजामध्ये वावरत असताना किंवा आर्थिक अडचणींना तोंड देत असताना प्रामुख्याने प्रश्न येत होता तो तुमच्याकडे पैसे आहेत का नाहीत, तुमच्याकडे पैसा किती आहे, हा फार मोठा आयुष्यातला प्रश्न असतो. आणि जर तुमच्याकडे पैसे नसतील तर जीवनामध्ये अशा काही अडचणींना आपण सामोरं जावं लागायची पाळी येते की जीवनात खऱ्या अर्थानं जर पैसा नसेल त्या दिवशी आपलं आर्थिक टेन्शन, आर्थिक विवंचना, आर्थिक अडचणींना अशा पद्धतीनं सामोरं जावं लागतो की पैसा जीवनात हा
फार मॅटर करत असतो आपल्या. मित्रांनो, जसं आर्थिक जबाबदारी पडत गेली तसं मी माझ्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी उलाढाल करायची म्हणून, काही ना काहीतरी पैसे मिळवण्याचा मार्ग शोधायचा म्हणून शेती व्यवसायाबरोबरच शेती व्यवसायामध्ये इतकी जर तुम्ही चांगल्या पद्धतीनं राबतो म्हटला तर त्यामध्ये इतकं उत्पन्न मिळत नव्हतं, तरीसुद्धा एक चांगल्या पद्धतीनं आपला जीवन आपलं चालावं म्हणून मी टेलर काम करणे किंवा वडापची गाडी घेऊन वडाप करणे असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामध्ये जास्तीत जास्त कसं आपल्या संसाराला पैसे उपयोगी पडतील हे 4 रुपये मिळवण्याचा मी जीवनामध्ये प्रयत्न केला. आणि कधीही कुणाकडेही उसनं पैसे मागणे किंवा उलाढाली विनाकारणच करणे अशा पद्धतीचं काम न करता जीवनामध्ये पैसा हा फार महत्त्वाचा हे मला त्यावेळी समजलं. आणि सातत्यानं एक व्यवसाय नाही जमला, दुसरा व्यवसाय नाही जमला, तिसरा व्यवसाय, असे अनेक व्यवसाय जास्तीत जास्त मी करण्याचा प्रयत्न करून असे 15 ते 25 व्यवसाय म्हणजे जीवनात माझ्या आतापर्यंत 35 व्यवसाय वेगवेगळे करून मी माझं जीवन सावरण्याचा प्रयत्न केला. कारण हे कळून आलं की तुमच्याकडं विचार किती चांगले आहेत. तुम्ही चांगल्या घरांना असाल आणि तुमच्याकडे आर्थिक वाटातानी तुम्ही असाल, कर्जात असाल, अडचणीत असाल किंवा तुमच्याकडे जर पैसे नसतील तर हा समाज तुम्हाला किंवा ह्या समाजाच्या दृष्टिकोनातून तुमचा काहीही मित्रांनो उपयोग नाही. तुमच्याकडं कमीत कमी तुमच्या गरजा भागतीला आणि त्याच्यापेक्षा थोडासा जास्त पैसा हा तुमच्याकडं पाहिजेच पाहिजे. अन्यथा समाजामध्ये तुम्हाला कुठल्याही पाहुण्याकडे गेला, ज्या पाहुण्याकडे पैसा जास्त असेल, ज्या पाहुण्याच्यात गेला असेल, तो पाहुणा आधी तुम्हाला आमंत्रण देताना विचारतो की ह्याला कशाला सांगायचं. अशा पद्धतीनं समाजामध्ये ही आपल्या पाहुण्यांची, नातेवाईकांची परिस्थिती असते. मित्रांची तर त्यावरनं विचित्र परिस्थिती असते. कारण मित्रांचं पण असंच असतं की ज्या मित्राकडे जास्त पैसे असतील त्या मित्राला कोणत्याही कार्यक्रमाला, कुठल्याही कार्यक्रम म्हणा किंवा कुठलीही गोष्ट असेल म्हणा किंवा तो जवळचा मित्र म्हणा, त्याच्यावरती असणारे अनेक मित्र म्हणा, हे कशामुळे घडत असतं? फक्त पैशामुळे घडत असतं. माणुसकी, प्रेम, जिव्हाळा हे शब्द माझ्या दृष्टिकोनातून वाटतं. मित्रांनो, जीवनामध्ये तुमच्याकडे पैसा असेल तर म्हणलं की राजाची राणी सुद्धा विकत घेतली जाते. फक्त तुमच्याकडे पैसा पाहिजे, अन्यथा जीवनामध्ये तुमचा काहीही उपयोग होत नाही. कारण ज्याच्याकडं पैसा आहे त्याला या समाज डोक्यावर घेऊन समाज हा नाचत असतो. तुमच्याकडे किती चांगली बुद्धी असू दे, तुमच्याकडे डिग्री चांगली असू दे किंवा तुमचा स्वभाव चांगला असू दे, जर तुमच्याकडे ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत, एखाद्याला बुद्धी चांगली नाही, बुद्धी कमी आहे, दिसायला येत नाही, समाजामध्ये किंमत नाही आहे, पण त्याच्याकडे पैसा आहे, अशा वेळी हा समाज त्याला डोक्यावर घेऊन बसत असतो. आणि अनेक तुम्ही उदाहरण मित्रांनो पाहिले असेल की जीवनामध्ये जी व्यक्ती 10% व्याजानं 2 नंबरचा पैसा मिळवत असते, अशा लोकांच्या हातून सुद्धा मंदिराचं कळस बसवलेलं, अशा लोकांच्या हातून सुद्धा देवांच्या पूजा केल्या जातात. अशा लोकांच्या हातून सुद्धा दादा लोक म्हणले जातात, जे 2 नंबरचे पैसे मिळवतात, अशा लोकांच्या हातून सुद्धा देवांच्या आरत्या केल्या जातात. आणि जो प्रामाणिक असतो, जो खऱ्यानं जगला असतो, अशा लोकांना आरत्या पाठीमागे जाऊन उभं राहावं लागतात. तर ही कशामुळं? तर
पाहिजेत. अन्यथा हा समाज अशा पद्धतीने आता चाललाय की तुमच्याकडे पैसा नाही, तुमच्याकडे आहे नाही, तुम्हाला किंमत नाही. त्यामुळं जीवनामध्ये कुठं जाल, कुठं थांबाल, तिथं पैसा पैसा आणि पैसा हा फार मॅटर करत असतो. त्यामुळं जीवनामध्ये माझं सांगण्याचा एवढाच उद्देश आहे मित्रांनो, पैसा कष्टानं किंवा कुठल्याही प्रकारे तुमच्याकडं येते. अनेक मार्ग पाहिजे. मग तुम्ही एक व्यवसाय करा, 2 करा, 3 करा. जास्तीत जास्त व्यवसाय नाही. पैसा हा आपला पाहिजेच. कारण समाज हा शेवटी पैसा जिकडं असेल तिकडं राहतो. तर याचा चांगल्या पद्धतीनं, प्रामाणिकतेनं हा त्रास होत असतो. माझ्या चॅनलवर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.